उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा मिळावा म्हणून आपण मोठ्या आवडीनं रसरशीत लाल चुटूक टरबूज खरेदी करतो. मात्र 2026 सालातील सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार सध्या बाजारात मिळणारी 90% टरबूज ही नैसर्गिक नसून ती रसायनांच्या साहाय्याने विषारी बनवण्यात आली आहे. ही घटना केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्लीपर्यंत पसरलेली एक मोठी साखळी आहे. विषारी रसायनांचा वापर आणि रोडामाइन बी वाशी मार्केटसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. टरबूज आतून लाल दिसावे म्हणून त्यात रोडामाइन बी नावाचा औद्योगिक डाय इंजेक्शनद्वारे टोचला जातो. हा तोच रंग आहे जो कपड्यांना रंगवण्यासाठी वापरला जातो. जेव्हा एखादं कुटुंब हे टरबूज खातं तेव्हा हा रंग थेट त्यांच्या पचन संस्थेत जाऊन गंभीर इजा पोहोचवतो. मध्य प्रदेशातील एका घटनेत रात्री टरबूज खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 5 जणांना पहाटे 3 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. फक्त रंगच नाही तर टरबूजाचा आकार रातोरात वाढवण्यासाठी घातक हार्मोन्सची इंजेक्शन्स वेलांना दिली जातात. यामुळे 24 तासात टरबूज आकारानं दुपटीनं वाढतं. इतकंच नाही तर टरबूज गोड लागावं म्हणून डेटाजवळ बारीक छिद्र पाडून त्यात सॅक्रिन किंवा कृत्रिम स्वीटन्सचा वापर केला जातो. जे लोक मधुमेही आहेत त्यांच्यासाठी हे विषारी गोडवे जीवघेणे ठरू शकतात. विदर्भासारख्या उष्ण भागात कीटकनाशकांचा अतिवापर केल्यामुळे ती रसायनं फळांच्या सालीतून आत शिरतात आणि अनेक ठिकाणी टरबूज लवकर पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर होतो, जे वेल्डिंगच्या कामात वापरलं जातं. नाशिकच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाच्या शरीरात हानिकारक जाड धातू सापडले आहेत, जे शरीरातील महत्त्वाचे अवयव हळूहळू निकामी करतात. कोल्हापुरातील एका घटनेत तर टरबूज खाल्ल्यावर व्यक्तीच्या तोंडाचा रंग कित्येक दिवस निघाला नाही, कारण तो कृत्रिम रंग थेट त्वचेच्या थरात शिरला होता. आपल्या कुटुंबाला संकटापासून वाचवण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. पाणी चाचणी. टरबूजाचा तुकडा पाण्यात टाकल्यावर जर पाणी लगेच लाल झालं तर समजावं की त्यात कृत्रिम रंग आहे. देठाचं निरीक्षण. जर देठ नैसर्गिकरित्या वाळलेलं असेल तरच ते फळ वेलावर पिकलेलं असतं. हिरवेगार देठ रासायनिक प्रक्रियेचं लक्षण असू शकतं. पिवळा डाग. टरबूजाच्या एका बाजूला जमिनीला टेकलेला गडद पिवळा भाग असेल तर ते नैसर्गिक वाढीचं लक्षण आहे.